नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आता फोटो घेऊन खाली आलेली आहे आणि ती घाईघाईत निघालेली असते. तिला आईला जाऊन भेटायचं असतं आणि तेव्हा राकेश तिला धडकतो आणि राकेश तिला धडकल्यामुळं तिच्या हातातला जो फोटो आहे ना तो खाली पडतो प्रेक्षकांनो. आणि मग राकेश तो फोटो उचलतो, पण नेमकं वल्लरी मात्र बाहेर आलेली असते आणि वल्लरी तो राकेश जो आहे तो फोटो उचलताना पाहू लागते. आता मात्र राकेशने फोटो उचललाय, तो फोटो हातात घेतलाय आणि विचारलंय की कोण आहे. तेव्हा राकेश त्या फोटोकडे पाहत राहतो आणि तिला विचारू लागतो की हा फोटो कोणाचा आहे. ईश्वरी म्हणते, तुम्ही खरंच ओळखलं नाहीये हा फोटो कोणाचा आहे ते? अहो, तुमच्या सासऱ्यांचा हा फोटो आहे. म्हणजेच हा फोटो रमाकांत राजशिर्केंचा आहे. आता मात्र राकेश म्हणू लागतो, काय सांगताय तुम्ही? खरंच? म्हणजे अंजली मॅडम आहेत त्यांच्या बाबांचा फोटो आहे का हा? तेव्हा ईश्वरी सांगते की हो, त्यांच्या बाबांचा हा फोटो आहे. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो, हो का? नाही, मी कधी पाहिलं नाहीये, बहुतेक मला आठवत नाहीये. काही तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बाबतीत काय झालंय ते, असं राकेश ईश्वरीला सांगतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हो, ठीक आहे. आणि मग वल्लरीला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय. म्हणजे हिने अचानक रमाकांत शिर्केचा फोटो घेऊन कुठे चाललेली आहे आणि काय चाललंय हे सगळं. इकडे राकेश मात्र त्या फोटोकडेच पाहत राहतो. ईश्वरीला मात्र प्रश्न पडलेला असतो की तिला वाटलं होतं की राकेशला यातलं काहीतरी आठवेल, पण त्यातलं काहीच आठवलेलं नसतं आणि या सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहू लागतात या सगळ्या गोष्टींच्या मागे काय अर्थ आहे, काय घडतंय. या सगळ्या गोष्टींचा शोध आता ईश्वरीला घ्यायचा असतो. राकेश मात्र बाजूला जातो. या सगळ्या गोष्टी घडत असतात. नक्की कशा पद्धतीने शोध घ्यायचा आहे, काय करायचंय, हा प्रश्न तर पुढे उभा राहिलेलाच असतो. इकडे राकेश मात्र म्हणत असतो की काळजी करू नका, होईल. आणि मग ईश्वरी तो फोटो घेऊन जाते. पण इकडे वल्लरीच्या डोक्यात आता दोन्ही गोष्टी येऊ लागतात. एक तर राकेश त्या माणसाला ओळखत नाहीये, म्हणजे राकेशला काही आठवत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे वल्लरी विचार करते की ही ईश्वरी जी आहे ती कुठं चालली नक्की, कशासाठी, आणि हा फोटो घेऊन ही कुठं जाते. या गोष्टींचा तर शोध लागलाच पाहिजे ना, हा विचार चाललेला असतो. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं ते अशा पद्धतीने सगळं चाललेलं असतं आणि त्याच वेळेस ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. आणि त्याच वेळेस इकडे आता ईश्वरी घरी पोचते आणि ती आईला तो फोटो दाखवते. आई तो फोटो पाहते आणि आईलाही धक्का बसतो. ती ईश्वरीला म्हणू लागते, अगं काय आहे, म्हणजे हा फोटो तू आत्ता का घेऊन आली आहे, काय आहे या फोटो मागचं कारण. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, हा अर्णव सरांच्या बाबांचा फोटो आहे. तेव्हा आई म्हणते, हो बरोबर आहे, पण हा तर देव माणूस होता ग, या माणसाचा काहीच दोष नव्हता या सगळ्यामध्ये. तेव्हा ईश्वरी म्हणते की तेच तर मी तुला विचारते ना आई, नक्की काय. तेव्हा ईश्वरीला आई विचारते की नक्की कशामुळं तू हा फोटो आणण्याचं कारण काय आहे, या सगळ्या फोटोच्या मागचं रिझन काय आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आई म्हणते की मला सांग नक्की काय झालंय, इतक्या दिवसांमध्ये अचानक का तू हा फोटो घेऊन आलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा ईश्वरी मात्र म्हणत असते की अगं आई, यांना मी पाहिलंय, काल आम्ही गेलो होतो ना मंदिरात, आणि तेव्हा मात्र मंदिरात गेल्यावर तिथे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तिथे यांना मी पाहिलेलं आहे. आई म्हणते, काय? अगं इशू, तुला कळतंय का, हे जर असतील तर सगळं सोपं गेलं ना ग. म्हणजे विचार कर ना तू, हे जर तिथं असतील तर आपल्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने झाल्या. लक्षात येते का तुझ्या? म्हणजे आपल्याला पुरावे शोधणे ह्या सगळ्या गोष्टी करायची गरजच नाहीये आणि अर्णव सरांच्या मनात असलेला जो राग आहे तो सुद्धा निघून जाईल, असं आई इकडे सांगत असते. आता मात्र ईश्वरी म्हणत असते की हो आई, बरोबर आहे, आणि मग आमच्या संसारालाही सुरुवात होईल. कारण अर्णव सरांच्या मनातला जर का राग गेला, हे सगळं जर नीट झालं तर या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या ठरणार आहेत. आता मात्र ईश्वरी आणि आई दोघीही बरोबर विचार करत असतात. ईश्वरी म्हणते की काळजी करू नको, इथलं झालं ना की मग मात्र मी मंदिरात पुन्हा जाऊन येते आणि शोध घेते नक्की काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा. इकडे आकाश मात्र डोकं धरून बसलेला असतो, त्याला खूप त्रास होत असतो.
त्याला कळत नसतं की काय होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार आकाश करत बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि अर्णव विचारू लागतो की काय झालंय. तेव्हा तो म्हणतो काही नाही. हे ना भांडण भांडण वैताग आलाय मला. म्हणजे कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय. कारण थोड्या थोड्या गोष्टींवरून ही माझ्याशी भांडत असते. मला कळतच नाहीये की मी नक्की काय करणार आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं करणार आहे. कारण मी या सगळ्या गोष्टींचा विचार करून थकून गेलोय असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्णव ईश्वरी अर्णव म्हणत असतो म्हणजे. तेव्हा तो म्हणतो की तुझा काहीच उपयोग होणार नाहीये, कारण तू काहीच करू शकणार नाहीये असं इकडे सांगतो. तेव्हा आकाश म्हणतो की तुझ्याकडून नाही काय होणार आहे, मला माहिती आहे हे सगळं असं आकाश सांगतो. तेव्हा मात्र ईश्वरीचे बाजू घेऊन आकाश बोललेला असतो. अर्णव म्हणतो अरे त्या दोघी बहिणी एकसारख्याच आहेत, एवढं काय त्याच्यामध्ये, म्हणजे त्या अशाच वागत असतात. तेव्हा तो म्हणतो मी माझं दुःख तुला सांगतोय पण तुला तुझं पडलंय ना, ठीक आहे चल सोड विषय, काही तुझा उपयोग होणार नाहीये आणि तू काहीच करू शकणार नाहीये हे मला माहिती आहे असं आकाश डायरेक्टली बोलतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणतो काय चाललंय हे सगळं, म्हणजे मी नाही करू शकणार तर मग कोण करू शकणार आहे. तेव्हा तो म्हणतो की हे सगळं वहिनी करू शकते असं त्याच्या डोक्यात आलेलं असतं. म्हणजे त्याला खात्री आहे की त्याचं आणि नम्रताचं झालेलं भांडण हे फक्त आणि फक्त ईश्वरी सोडवू शकते. इकडे ईश्वरी म्हणते की आता मी नमुताईला भेटते. ती नम्रताकडे येते आणि विचारू लागते की ताई हे सगळं काय चाललंय, तू कसला विचार करतेस हा. तेव्हा मात्र ती म्हणते काय. तेवढ्यातच तिथे शुभू येतो आणि शुभू म्हणू लागतो की अगं इशू तुला माहिती आहे का, बाहेर जर टेम्परेचर आहे ना त्याच्यापेक्षा 5 डिग्री टेम्परेचर आमच्याकडे जास्तच असतं घरात, कारण ह्या मॅडम सदा न कदा तापलेल्याच असतात. तेव्हा नम्रता म्हणते बघितलं ना हे सगळं असं आहे, म्हणजे मी काही कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी कुणाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. आई पण इकडे नम्रताला बोलत असते. ती म्हणते बघितलं ना आई पण माझ्याशीच अशा पद्धतीने बोलते. तेव्हा आयुष्य म्हणते अगं तू परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे होती ना. तेव्हा नमू म्हणते की मीच का समजून घ्यायची परिस्थिती, तुला माहिती आहे का काय झालं, आपल्या क्लाउड किचनमध्ये काय प्रॉब्लेम आलाय. ईश्वरी म्हणते अगं जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा ते दोन्ही भाऊ आपल्या मदतीला येतात की नाही सांग बरं. मग आता तशी परिस्थितीच तिथं होती ना गं, मग तू समजून घ्यायला पाहिजे ना. तेव्हा नम्रता म्हणत असते म्हणजे. तेव्हा ईश्वरी तिला सगळ्या गोष्टी समजून सांगू लागते की नक्की काय झालेलं होतं, आकाशच्या बाबतीत काय प्रॉब्लेम झालेला होता, आकाश कुठल्या पेचात अडकलाय, हे सगळं ईश्वरी तिला सांगत असते. तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी तिला समजलेल्या असतात. ती म्हणत असते असं झालंय का सगळं. तेव्हा इशू म्हणते की हो आता तुझ्या लक्षात आलं ना सगळं. आणि मग इकडे शुभंकरला आता ईश्वरी म्हणू लागते की काय रे तू मला ना इंदोरी मालपोवा खाऊ घालणार होता तुझ्या हातचा स्पेशल, आणि तो कधी घालणार आहे. तेव्हा मात्र शुभंकर म्हणत असतो की हो हो तू तुझ्या नवऱ्याला घे, अशी ऑन द स्पॉट आली तर मी कसं खाऊ घालणार तुला मालपोवा ना. तू नवऱ्याला घे तुझ्या आणि या दोघं पण आधी जरा सांगून ये म्हणजे मला तयारी करता येईल त्याची असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इशू म्हणते की चालेल आणि इशू म्हणते की मी निघते आता, मला घाई आहे असं म्हणत ईश्वरी आता निघायला लागलेली असते. इकडे ईश्वरीने येऊन सगळं भांडण मिटवलेलं असतं, नम्रताचा राग शांत केलेला असतो आणि नम्रताला सांगितलेलं असतं की बोलून घे आकाश भाऊजींशी. इकडे ईश्वरी घरी येते. अर्णव फोनवर बोलत असतो की हो मागच्याच महिन्यामध्ये आपण ईश्वरी फॅब्रिक्स नावाचं नवीन कलेक्शन लॉन्च केलेलं आहे, त्यामुळं आता त्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी. तेवढ्यातच आकाश धावत येतो. वहिनी 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 साहेब म्हणत तो धावत आलेला असतो. या दोघांचा धिंगाणा सुरू झालेला असतो आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते काय झाले आकाश भाऊजी, नक्की काय झाले. तेव्हा तो म्हणतो की खरंच म्हणजे वहिनी साहेब तुम्ही आज जे काही केलेलं आहे ना ते ग्रेट. आणि अर्णव म्हणतो तुला कळतंय का, व्हॉट चाइल्डिश असं म्हणत तो त्याला चिडवू लागतो. तेव्हा अर्णवला आकाश म्हणतो तुला माहिती आहे का, जे काम तू करू शकलेलं नाहीस ना ते माझ्या वहिनी साहेबांनी केले. मला नम्रताचा फोन आलेला होता आणि नम्रताने मला भेटायला बोलवले. हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे ना, तिचीच बहीण आहे, एकसारख्याच असणार आहे त्या दोघीही, त्यात काय एवढं असं इकडे अर्णव बोलतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते नाही कळणार तुम्हाला. आणि मग आता या तिघांची भांडणं सुरू झालेली असतात आणि आकाश मात्र ईश्वरीच्या मागे लपत असतो. अर्णव म्हणत असतो बघतो तुला, एरवी दादा दादा करणारा तू आता हे सगळं काय चाललंय, आणि हे सगळं जे काय तू बोलतोयस ना त्या सगळ्या गोष्टींमुळं कोणाला त्रास होतोय आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास आम्हाला होतोय.
या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडतात असं म्हणत बोलत ते मारामारी करत असतात. आणि इकडे ईश्वरीने पकडलेलं असतं. नाही नाही अर्णव सर, मारू नका मारू नका असं ती म्हणत असते. आणि त्याच वेळी इकडे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या अंगावर पडतात. आकाशला तर धक्का बसलेला असतो. आकाश त्या दोघांकडे पाहत असतो आणि पुन्हा त्यालाही क्लिक होते की अरे ही त्यांची मोमेंट त्यांनी एन्जॉय केली पाहिजे हे त्याच्या लक्षात येतं. आणि आकाश म्हणतो की सॉरी सॉरी असं म्हणत आकाश तिथून जाऊ लागतो. आणि इकडे अर्णव म्हणत असतो काय चाललंय मी सिंदूर हे सगळं, किती अफोर्डनेस होता तो माझ्याकडे. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं, अहो एवढं काय त्याच्यामध्ये. आणि दोघंही बोलायला सुरुवात करतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, माझ्याकडे ना आणखी एक आयडिया आहे, मी सांगू का तुम्हाला. अर्णव म्हणतो आता कसली आयडिया, नक्की काय आहे. तेव्हा ती म्हणते भाजी भाजी. अर्णव म्हणतो आता भाजीचं काय. तेव्हा ईश्वरी म्हणते घोसावळ्याची भाजी. अर्णव म्हणतो की वॉट घोसावळ्याची भाजी, हे सगळं काय चाललंय. तेव्हा ईश्वरी त्याला सांगायला सुरुवात करते की हो घोसावळ्याची भाजी. आणि त्याचबरोबर घोसावळ्याची भाजी त्या राकेशला अजिबात आवडत नाही. आता मी घोसावळ्याची भाजी करते आणि जर का त्याने ती भाजी खाल्ली तर आपण समजायचं की तो नाटक करतो असं ठरलेलं असतं. इकडे नम्रताला सोडायला आता शुभंकर आलेला असतो आणि शुभंकर तिथं सोडतो आणि तो निघालेला असतो. तेव्हा मात्र नम्रता म्हणते की थांब ना, तू पण थांब, अरे शुभू थांब. तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही नको, कशाला कबाब मी हड्डी. तेव्हा आकाशसुद्धा म्हणतोय की अरे थांब ना, काही प्रॉब्लेम नाही, तुला अशी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तेव्हा तो सांगू लागतो की हो बरोबर आहे पण नको, तुमचं भांडण मिटवा आणि नंतर आपण पॅचअप पार्टी करूया जोरात असं सांगतो आणि निघून येतो. आता इकडे मामाला सुद्धा हा प्लॅन सांगितलेला असतो आणि अर्णव आणि मामा आणि ईश्वरी या तिघांनी एकत्र येत ठरवलेलं असतं. घोसाळ्याची भाजी तर बनवलेली असते, सगळे जेवायला बसलेले असतात. आजी म्हणतात की काय झाले का, सगळे जमले का, जेवायचं आहे ना, हे सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे आजी जेव्हा बोलते तेव्हा अंजली ताई आणि जीजू आले की जेवायला बसूया असं ईश्वरी सांगते. मग अंजली आणि राकेश तिथे येतात. राकेश दुसऱ्या खुर्चीवरती बसत असतो. अंजली तिथे येते आणि म्हणते उठाओ, इथे नाही बसायचं तुम्ही, ही कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे ना, या खुर्चीवरती तुम्ही बसायचं आहे. म्हणजे अंजलीचा हा जो बालिशपणा चाललाय तो इतका मूर्खासारखा चाललाय. राकेश म्हणत असतो की नाही नको, मला त्याने प्लेट उचललेली असते आणि तो म्हणत असतो की मी तिथे ना खाली जाऊन बसतो आणि खाली जेवतो, मला नको येते कुठं. अंजलीचं मधून तिच्या अंगात भूत संचारत असतं आणि तिचं वेगळंच काहीतरी सुरू होत असतं. रोज काहीतरी वेगळं कारस्थान आपल्याला अंजलीचंच पाहायला मिळतं. त्यानंतर आजी म्हणतात अहो जावई बापू, आम्ही सगळे इथं टेबलावर बसणार आणि तुम्ही तिकडे खाली जाऊन बसणार आहात, हे योग्य नाही वाटत आहे ना, असं आजी सांगत असते. तेव्हा ईश्वरी येते आणि राकेश म्हणतो ठीक आहे आजी, तुम्ही म्हणताय ना म्हणून मी बसतोय असं तो सांगतो. ईश्वरी येते आणि जेवायला वाढायला घेते. पहिला आता राकेशला जेवायला वाढायला घेते. राकेश आता त्या खुर्चीवर बसलेला असतो आणि मग घोसाळ्याची भाजी राकेशच्या ताटात वाढली जाते आणि ज्या मिरच्या झोंबतात त्या अंजलीला. खरं तर अर्णव आणि ईश्वरी ही गोष्ट विसरून गेलेले होते की तिथं अंजली असणार आहे आणि अंजलीला नक्कीच माहिती आहे की राकेशला ही घोसाळ्याची भाजी आवडत नाही आहे आणि त्याच्यावरून तमाशा होऊ शकतो, राईचा पर्वत होऊ शकतो. पण ईश्वरी आणि अर्णव विचार करायचे विसरलेले आहेत हे लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मात्र आजी त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. आणि त्याच वेळी इकडे आजी आणि त्याचबरोबर राकेश सगळेजण तिथं असतात. अंजली ओरडायला सुरुवात करते, यांना घोसाळ्याची भाजी आवडत नाही आहे हे माहिती आहे ना, तरीही मुद्दामहून घोसाळ्याची भाजी केलेली आहे आणि त्यांच्या ताटामध्ये वाढलेली आहे. तेव्हा मात्र इकडे आजी सगळेजण पाहत असतात. तेव्हा राकेश म्हणत असतो की मला नाही आठवत आहे, खरं तर मी खाऊन बघतो ही भाजी असं म्हणत राकेश ती भाजी खातो आणि म्हणतो की ईश्वरी मॅडम मला अजून वाढा ती भाजी. इकडे अर्णवचं जे म्हणणं असतं, जे फुकट मिळतं तो सगळं खातो, तो कशाला नाही म्हणेल. पण आता खरंच अर्णवचं म्हणणं इथे खरं झालेलं असतं, फुकट मिळतंय म्हणून या सगळ्या गोष्टी खायला आता सुरुवात केलेली असते आणि या सगळ्या गोष्टी राकेश खातच असतो. त्यानंतर इकडे वल्लरीला ठसका लागतो. कळत नाही लोकांना की काय झालंय नक्की. आणि मग मामा म्हणत असतो अगं काय होतंय, काय त्रास होतोय का तुला असं म्हणत ते वल्लरीच्या पाठीवरून हात फिरू लागतं, तिला पाणी देतो. वल्लरी म्हणत असते की नाही तसं काही नाही आहे, पण असंच विचारलं आपलं. अंजली त्याचबरोबर ईश्वरी सगळ्याजणी तिथं असतात, एकमेकांकडे पाहत असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी आता ईश्वरीकडे येते आणि ईश्वरीला विचारू लागते काय गं मंदिरात तुझं वेगळीकडेच लक्ष होतं, काय चाललं होतं तुझं तिथं नक्की, कळेल का मला. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते
मी काही गोष्टी विचारू का? म्हणजे तुमचं काय चाललंय? आल्यापासनं मंदिरातनं तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? अशी कोणती गोष्ट घडली आहे आणि ज्यामुळे हे सगळं घडतंय? असं बोलणं सुरू आहे आणि त्याच वेळेस वल्लरीचीच बोलती ईश्वरीने बंद केलेली आहे. त्यानंतर ईश्वरी बाळाला घेते आणि रूममध्ये जाते. बाळाला घेऊन रूममध्ये गेल्यानंतर तिथे मात्र ईश्वरी विचार करत असते. ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घडत असतात. आणि इकडे ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मी तर आपल्या नात्याची नवी सुरुवात कशी करायची याबद्दल ठरवत आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की मला तुझ्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण जोपर्यंत माझ्यासमोर या गोष्टी येणार नाहीत, तुझ्या आईच्या बाबतीत तुझी आई निर्दोष आहे हे सत्य माझ्यासमोर येणार नाही, तोपर्यंत माझ्याकडून कोणत्याही होप्स ठेवू नकोस. हे ऐकल्यानंतर ईश्वरीलाही धक्का बसतो आणि आता ईश्वरी त्या गोष्टीचा विचार करत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.